नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक मस्के सर. माझ्या मस्के सर या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो आपला हा व्हिडिओ आहे तो इंग्रजी माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी असणार आहे या ठिकाणी. तर या ठिकाणी बघा, इंग्रजी माध्यमाचा जो पेपर 1 आहे ज्यामध्ये फर्स्ट लँग्वेज मॅथमॅटिक्स, फर्स्ट लँग्वेज म्हणजे इंग्रजी आणि मॅथमॅटिक्स आहे, ज्यामध्ये इंग्रजीच्या 25 प्रश्नांचा आढावा स्पष्टीकरणासह उत्तर या ठिकाणी मी आज तुम्हाला देणार आहे. आणि त्यासाठी सेट असणार आहे, आपला सेट सी असणार आहे, तो तुम्ही काळजीपूर्वक बघून घ्या. चला तर मग आजच्या आपल्या या व्हिडिओला आपण या ठिकाणी सुरुवात करूया. तर पहिला प्रश्न ग्रामरचा आहे बघा. चूज द करेक्ट ऑप्शन फॉर द फॉलोइंग सेंटेन्स ऑफ ॲक्टिव्ह व्हॉइस. या ठिकाणी आपल्याला एक एसनो टाईप क्वेश्चन दिलेला आहे आणि त्या एसनो टाईप क्वेश्चनचं पॅसिव्ह व्हॉइस आपल्याला या ठिकाणी या पर्यायातून शोधायचं बघा. आर द बॉईज कटिंग द ग्रास इन द लॉन. तर याचं अचूक उत्तर नाही. पर्याय नंबर 4, ऑप्शन नंबर 4, इज द ग्रास इन द लॉन बिंग कट बाय द बॉईज. प्रश्न क्रमांक 2, रीड द फॉलोइंग नोटीस अँड चूज द करेक्ट ऑप्शन टू कम्प्लीट द सेंटेन्स. तर बघा, एक नोटीस दिलेली आहे आपल्याला ठिकाणी. शंकर पार्वती सोसायटी, नोटीस टू ऑल रेसिडेंट्स, वॉटर सप्लाय विल बी सस्पेंडेड ऑन 1st of November 2024 from 10 AM to 6 PM for cleaning the water tank. Please dash. Thank you for your cooperation, मिस्टर पाठक, सेक्रेटरी, शंकर पार्वती सोसायटी. तर अशा प्रकारची एक नोटीस दिलेली आहे. ती नोटीस कशाच्या संदर्भात आहे? तर जी वॉटर सप्लाय जो सस्पेंड करण्यात येणार आहे, कधी तर 1 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 10 ते संध्याकाळी 6 कशासाठी? तर क्लिनिंग फॉर द वॉटर टँक, म्हणजे जे काही पाण्याच्या टाक्या आहेत त्या स्वच्छ करण्यासाठी. आणि म्हणून त्यांनी प्लीज असं या ठिकाणी दिलेलं आहे. या ठिकाणी जे काही अचूक वाक्य येणार आहे ते वाक्य आपल्याला या 4 पर्यायामधून शोधायचे. तर बघा, प्रश्न काय सांगतो, या रिकाम्या जागेमध्ये आपल्याला योग्य तो पर्याय या ठिकाणी भरायचे. कीप सोसायटी गेट्स ओपन, म्हणजे सोसायटीचे गेट्स ओपन ठेवा. तर हे तर नाही येणार. स्टोअर सफिशियंट वॉटर फॉर डेली नीड्स, म्हणजे त्या दिवशी जेवढं पाणी लागणार आहे तेवढं पाणी काय करा, तुम्ही साठवून ठेवा. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 येऊ शकतो. डोंट स्टोअर वॉटर नाही येणार. डोंट यूज वॉटर ज्युडिशियसली नाही, हे पण येणार. तर पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 3 बघा. आयडेंटिफाय द ॲप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द अंडरलाइन्ड पार्ट. आय डोंट वॉन्ट माय स्मॉल स्पीडी शिप रनिंग फुलिश रिस्क इन ऑल दिस डार्कनेस. हा स्मॉल स्पीडी शिप याला आपण फ्रिगेट असं म्हणतो, म्हणजे छोटंसं जहाज. क्वेश्चन नंबर 4, कम्प्लीट द वेब बाय चूजिंग द इन्फॉर्मेशन अबाउट वेबसाईट्स. वेबसाईटबद्दल जे काही इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन पाहून आपल्याला ठिकाणी हा वेब कम्प्लीट करायचा आहे. तर बघा, पर्सनल यूज, सोशल नेटवर्किंग, एंटरटेनमेंट, इन्फॉर्मेशन अँड एज्युकेशन. तर हे सगळे काय तो दीज आर द डिफरंट युजेस ऑफ वेबसाईट्स. तर हे वेब जे आहे ते वेबसाईटच्या युजेसबद्दल आपल्याला या ठिकाणी इन्फॉर्मेशन देते. क्वेश्चन नंबर 5, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. वैभव रिच्ड होम बिफोर द पार्टी. बिफोर. तर फाइंड आउट करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द अंडरलाईन द वर्ड. तर याचं काय तो बिफोर, पूर्वी. आता इन्स्ट्रक्शन फॉर क्वेश्चन नंबर 6 and 7. सो रीड द पॅरेग्राफ केअरफुली अँड आन्सर दीज 2 क्वेश्चन्स. तर आता बघा, 6 आणि 7साठी आपल्याला हा उतारा या ठिकाणी वाचायचा आहे. तर उतारा काळजीपूर्वक वाचा आणि त्याच्यानंतर याच्यावर आधारित 2 प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी द्या. पहिला प्रश्न बघा, क्वेश्चन नंबर 6. व्हॉट प्रेडिक्शन वॉज मेड फॉर द होल ऑफ लास्ट वीक. प्रेडिक्शन म्हणजे काय? तर भाकीत किंवा अंदाज. मागच्या पूर्ण आठवड्यामध्ये कशाचा अंदाज वर्तवण्यात आलेला होता? तर तुम्ही पाहू शकता, हेवी विंड्स, विंडी ॲटमॉस्फिअर, हेवी रेन्स अँड स्टॉर्म्स, चिलिंग कोल्ड अँड बायटिंग विंड्स, स्नो स्टॉर्म्स. तर कशाचा अंदाज दिलेला होता? तर तुम्ही पाहू शकता, हेवी रेन्स अँड स्टॉर्म्स वेर प्रेडिक्टेड, म्हणजे ऑप्शन नंबर 2. पुढे बघा, क्वेश्चन नंबर 7. फाइंड आउट करेक्ट फॉर्म ऑफ मीडिया फॉर द रिपीटेड वॉर्निंग्स. तर रिपीटेड वॉर्निंग कशावरती देण्यात आलेली होती? या ठिकाणी बघा, रेडिओ, टी व्ही अँड न्यूजपेपर्स. बरोबर. या ठिकाणी बघा, फेसबुक, इंटरनेट, इंस्टाग्राम ह्या तर माध्यमावरती दिली नव्हती. तर कशावर दिली होती? टी व्हीवरती. क्वेश्चन नंबर 8. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द फॉलोइंग सेंटेन्स. आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच.
द क्लाउड्स एट द मून अँड सून देअर वॉज अ कम्प्लीट डार्कनेस. द क्लाउड्स एट द मून अँड सून देअर वॉज अ कम्प्लीट डार्कनेस. तर मला सांगा या ठिकाणी सिमिली, हायपरबोल, पर्सोनिफिकेशन का मेटाफर, कोणता फिगर ऑफ स्पीच आहे? तर मला सांगा जी आपली इटिंग क्वालिटी आहे, इटिंग क्वालिटी कोणाची आहे? जी माणसाची आहे, माणूस खातो, ती गोष्ट कशाला लावलेली आहे? तर ही ढगांना लावलेली आहे. मग अशा प्रकारे ज्या मानवीय गोष्टी निर्जीव गोष्टींसाठी लागू केल्या जातात असं वर्णन केलं जातं. जेव्हा मानवी गोष्टी निर्जीव गोष्टी करतात असं वर्णन ज्या ठिकाणी केलेलं असतं त्या ठिकाणी पर्सोनिफिकेशन नावाचा फिगर ऑफ स्पीच होतो. क्वेश्चन नंबर 9. Select one prefix that will form the antonyms of all the given words. Wanted uses certain portion. आपल्याला काय करायचं आहे? एक प्रिफिक्स निवडायचं आहे जेणेकरून ह्या जे 4 शब्द आहेत वॉन्टेड, यूज्ड, सर्टेन, फॉर्च्यून यांची अपोजिट तो प्रिफिक्स लावून आपल्याला त्याचे अपोजिट वर्ड्स या ठिकाणी तयार होईल. तर आपल्याला युएन जर लावलं तर बघा अनवॉन्टेड, अनयूज्ड, अनसर्टेन, अनफॉर्च्यून अशा प्रकारे युएन. ऑप्शन नंबर 4. क्वेश्चन नंबर 10. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह बाय युझिंग बिलो चार्ट. बघा चिल्ड्रन आणि हाईट दिलेली आहे त्यांची. ओम 156 सेंटीमीटर, यश 141 सेंटीमीटर, जय 161 सेंटीमीटर. तर बघा या दिलेल्या इन्फॉर्मेशनवर आपल्याला एक सेंटेन्स दिलेलं आहे, त्यापैकी योग्य ते सेंटेन्स आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे? निवडायचं आहे. तर पहिलं सेंटेन्स काय सांगते? जय इज द टॉलेस्ट बॉय. अर्थात जय हा सर्वात उंच मुलगा आहे हे येणार आहे. ओम इज द टॉलेस्ट बॉय. ओम नाही आहे, त्यामुळं ऑप्शन नंबर 2 इज नॉट करेक्ट. ओम इज टॉलर दॅन जय. ओम इज टॉलर दॅन जय नाही. ओम इनफॅक्ट जय इज टॉलर दॅन ओम. हे थर्ड सेंटेन्स पण राईट येणार नाही. यस इज टॉलर दॅन ओम. यस इज टॉलर दॅन ओम नाही, तर ओम इज टॉलर दॅन यश म्हणजे कोणतं करेक्ट सेंटेन्स आहे? तर जय इज द टॉलेस्ट बॉय म्हणजे जय हा सर्वात उंच मुलगा आहे. क्वेश्चन नंबर 11. कम्प्लीट द डायलॉग बाय चूजिंग करेक्ट अल्टरनेटिव्ह. तर बघा डायलॉग पूर्ण करायचे. ल्युसी, द पोस्टमॅन हॅड डिलिव्हर्ड अ गिफ्ट. इज इट युअर्स? तारा, नो, ग्रँडमा ऑर्डर्ड इट फ्रॉम शॉप. इट्स फॉर ग्रँडपा. ल्युसी, ओ युअर ग्रँडपा प्लॅन्ड इट सिक्रेटली. तारा. तर आता बघा या डायलॉगवरून आपल्याला लक्षात आले असेल की नेमकं या उत्तराचा पर्याय काय येणार आहे. तर बघा काय येणार आहे? दॅट मीन्स इट्स अ सरप्राईज फॉर ग्रँडपा. याचा अर्थ ज्या अर्थी ग्रँडमाने सिक्रेटली प्लॅन केलेला आहे त्या अर्थी याचा सरळ अर्थ काय की दॅट इट्स मीन्स सरप्राईज फॉर ग्रँडपा. ग्रँडपासाठी हे काय असणार आहे? तर सरप्राईज असणार आहे. क्वेश्चन नंबर 12. चूज द करेक्ट ऑप्शन विच शोज द क्वालिटी ऑफ अ ब्रेव पर्सन. एका शूर व्यक्तीची गुण दाखवणारं आपल्याला ऑप्शन या ठिकाणी. वीक माइंडेड, रेडी टू फेस एनी डेंजर, ऑलवेज अँग्री, स्केअर्ड ऑफ एव्हरीथिंग. तर शूर माणूस काय करतो? तो रेडी टू फेस एनी डेंजर म्हणजे कोणताही धोका पत्करण्यास नेहमी तो कसा असतो? सज्ज असतो. पुढच्या प्रश्नाकडे. क्वेश्चन नंबर 13. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. जॅक ऑफ ऑल अँड डॅश, मास्टर ऑफ एव्हरीवन, मास्टर ऑफ आर्ट्स, मास्टर ऑफ नन, मास्टर ऑफ एज्युकेशन. तर ही एक आयडम आहे, मन आहे. तर याचं येणार आहे जॅक ऑफ ऑल अँड मास्टर ऑफ नन. याचा अर्थ काय होतो? की एखादा व्यक्ती अनेक गोष्टीत पारंगत असतो, माहेर असतो, पण एखादी गोष्ट त्याला त्यापैकी अनेक गोष्टीपैकी एकही गोष्ट त्याला चांगल्या प्रकारे जेव्हा करता येत नाही तेव्हा आपण काय म्हणतो? जॅक ऑफ ऑल अँड मास्टर ऑफ नन. क्वेश्चन नंबर 14. आयडेंटिफाय द कंटेक्च्युअल मिनिंग ऑफ द अंडरलाइन्ड वर्ड. तर अंडरलाईन वर्डचं आपल्याला कंटेक्च्युअल मिनिंग पाहायचे या ठिकाणी. द किंग विथ द हर्मिट्स हेल्प कॅरीड द वुंडेड मॅन इन टू द हर्ट अँड लेड हिम ऑन द बेड. वुंडेड मॅन म्हणजे का? सिव्हरली इंज्युर्ड, अतिशय म्हणजे बऱ्याच मोठ्या प्रमाणात जखमी झालेला. क्वेश्चन नंबर 15. कम्प्लीट द सेंटेन्स बाय चूजिंग करेक्ट क्वेश्चन टॅग फ्रॉम द ऑप्शन. क्वेश्चन टॅग रोहन इज गोइंग टू बाय अँड ॲटलस. इजंट ही येणार आहे. क्वेश्चन नंबर 16. ऑड मॅन आउट, ब्रेवरी, ब्युटी, टेबल, हंगर. तर बघा ब्रेवरी, ब्युटी, हंगर दीज आर. तर हे काय होतो? ॲबस्ट्रॅक्ट नाउन्स आहेत आणि टेबल हे एक कॉमन नाउन आहे. क्वेश्चन नंबर 17. चूज द करेक्ट WH word. WH question word to get underlined part as the answer. Mr. Kumar's
आर्टिकल ॲपेड इन द न्यूजपेपर. अंडरलाईन पार्ट कोणता? इन द न्यूजपेपर. म्हणजे आपल्याला कोणता WH वर्ड घ्यावा लागणार आहे? तर वेअर घेणार आहे. तर WH क्वेश्चन काय होईल? वेअर डिड मिस्टर कुमार्स आर्टिकल ॲपियर. क्वेश्चन नंबर 18. आयडेंटिफाय द टाईप ऑफ सेंटेन्स अँड चूज द करेक्ट ऑप्शन. अ स्पायडर लुक्स लाईक ॲन इन्सेक्ट बट इट इज नॉट ॲन इन्सेक्ट. तर बघा इथे हा एक मेन क्लॉज आहे आणि हा एक मेन क्लॉज आहे जो बट नावाच्या कोऑर्डिनेटरने जोडण्यात आलेला आहे. याचा अर्थ हे कंपाऊंड सेंटेन्स आहे. हा मेन क्लॉज म्हणजे दोन्ही वाक्य अर्थाच्या दृष्टीने कसे आहेत? तर स्वयंपूर्ण आहेत, इंडिपेंडंट आहेत. म्हणजेच हा एक कंपाऊंड सेंटेन्स आहे. याला आपण मराठीतून संयुक्त वाक्य असं म्हणतो. क्वेश्चन नंबर 19. आयडेंटिफाय द सबऑर्डिनेट क्लॉज इन द फॉलोइंग सेंटेन्स. चूज द करेक्ट ऑप्शन. श्रुती completed her project quickly so that she could see the match. सबऑर्डिनेट क्लॉज कसा असतो? जो मेन क्लॉजवरती डिपेंड असतो आणि ज्याची सुरुवात एका सबऑर्डिनेटरने होते. बरोबर. म्हणजे बघा श्रुती कम्प्लिटेड हर प्रोजेक्ट क्विकली हा एक मेन क्लॉज आणि तिथून सो दॅट सी कुड सी द मॅच म्हणजेच ऑप्शन नंबर 4चा हा काय आपला हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे आणि हा आहे आपला मेन क्लॉज. क्वेश्चन नंबर 20 आणि 21साठी आपल्याला हा पॅसेज दिलेला आहे, इन्फॉर्मेशन दिलेली आहे, ती आपल्याला वाचायची आणि काळजीपूर्वक या 2 प्रश्नांची उत्तरं लिहायच्या. रीड द गिवन रिपोर्ट प्रॉपरली अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. द डे बिगिन विथ. तर दिवसाची सुरुवात कशी होती बघा? सेलिब्रेटेड काय? चिल्ड्रन डे सेलिब्रेटेड. द डे बिगिन विथ बघा Our school celebrated Children's Day with great enthusiasm on November. The day began with a special assembly. Option number 3. Question number 21. What did the celebration emphasize? तर emphasize कशावर भर दिला होता? The celebration emphasized the significance of children's rights. म्हणजे मुलांच्या अधिकारांचं महत्त्व. तर काय? Children behavior, children's right. Question number 22. Choose the correct option. Yesterday I went to bazaar with my family. What does the underlined word mean? Bazaar. Bazaar means a market. Question number 20. So instructions for question number 23, 24 and 25. So read the paragraph carefully and answer these 3 questions. Question number 23. रीड द गिवन राईटअप अँड चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह. तर बघा आपल्याला काय करायचे? हा राईटअप पहिल्यांदा काय करायचे? वाचायचे आणि त्याच्यावर आधारित या 3 प्रश्नाची उत्तर लिहायची. बघा अ स्टुडंट हू हॅज गुड नेचर रेस्पेक्ट टू डॅश ब्रदर अदर्स ओनली पॅरेंट्स ओनली टीचर्स. तर उतारा जर आपण काळजीपूर्वक वाचला तर बघा तर ऑप्शन नंबर काय येणार आहे? तर ऑप्शन नंबर 2 या ठिकाणी येणार आहे. तर उतार्यामध्ये तुम्ही पण पाहू शकता हा रेस्पेक्ट टू अदर्स या ठिकाणी. क्वेश्चन नंबर 24. अ गुड नेचर्ड बॉय गर्ल मेक शुअर दॅट दे डू नॉट डिस्टर्ब अदर्स. बघा दे डोंट डिस्टर्ब अदर्स ऑर क्रिएट प्रॉब्लेम्स. अँड क्वेश्चन नंबर लास्ट 25. गुड नेचर इज डिग्री अ ग्रेट व्हर्च्यू हॅबिट वीकनेस. बघा गुड नेचर इज अ ग्रेट व्हर्च्यू. एक व्हर्च्यू म्हणजे काहीतरी एक चांगल्या प्रकारचा सदाचार. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण जो आपला पेपर इंग्रजी माध्यमाचा जो पहिला पेपर आहे फर्स्ट लँग्वेज अँड मॅथमॅटिक्स, ज्यामध्ये आपण इंग्रजी विषयाच्या 25 प्रश्न या ठिकाणी मी तुम्हाला स्पष्टीकरणासहित सांगितलेले आहेत. याच इंग्रजी माध्यमाचा मराठीचा आणि बुद्धिमत्तेचा पेपरसुद्धा आपला या ठिकाणी चॅनलवर त्याचा व्हिडिओ येणार आहे, तेव्हा तो पण नक्की पहा.